जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांची आजच्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात चैतन्य आत्मन हे चॅनल हार्दिक स्वागत करीत आहे. आजचा आपला ग्रंथ वाचनाचा दिवस क्रमांक 198. तारीख आहे 17 जुलै 2026 व वार आहे शुक्रवार. सध्या या ग्रंथ वाचनाच्या उपक्रमात आपण समर्थ श्री रामदास स्वामी लिखित सार्थ श्री दासबोध या ग्रंथाचे क्रमशः वाचन करीत आहोत. तेव्हा आजचे वाचन सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे आपण समर्थ श्री रामदास स्वामी यांना गुरुवंदना अर्पण करूया. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. तस्मै श्री गुरवे नमः. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध या ग्रंथाच्या श्रवणाच्या फलश्रुतीचे वाचन करूया. सर्व संशय एकदम नाहीसे होऊन क्रियेमध्ये म्हणजे आचारामध्ये ताबडतोब फरक पडतो. सायुज्य मुक्तीचे रहस्य कळून येऊन तिच्या प्राप्तीचा सुलभ मार्ग सापडतो. दुसऱ्या बिकट साधनांचे कारण पडत नाही. अज्ञान, दुःख व भ्रांती यांचा नाश होऊन तत्काळ ज्ञानाचा लाभ होतो, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. योग्यांचे परमभाग्य असे वैराग्य अंगामध्ये बांधते. विवेक व चातुर्य यथायोग्य प्राप्त होते. जे कोणी संशयग्रस्त, अवगुणी व अवलक्षणी असतील ते सुलक्षणी, धूर्त, तत्ववेत्ते, चतुर व समयत्न असे होतील. आळशी असतील ते उद्योगी होतील. पाप्यांना पश्चाताप होऊन ते शुद्ध होतील आणि भक्ती मार्गाचे निंदक असतील तेही भक्ती मार्गाला वंदन करू लागतील. बद्धांचेच मुमुक्षु होतील व मूर्ख अतिदक्ष होतील. अभक्तांना भक्ती मार्गाच्या योगाने मोक्ष मिळेल. अनेक दोषांचा नाश होऊन पतित असतील तेच पावन होतील. तात्पर्य, हा ग्रंथ नुसता ऐकल्याने प्राण्याला उत्तम गती मिळेल. देहबुद्धीमुळे येणारे अनेक प्रकारचे धोके, संशयाचे अनेक धागेदोरे, संसारातील अनेक उद्वेग हा ग्रंथ ऐकल्याने नाश पावतील. हा ग्रंथ ऐकल्याने अधोगती चुकून मनास विश्रांती व समाधान मिळेल, अशी या ग्रंथाची फलश्रुती आहे. ज्याचा भावार्थ जसा असेल तसे त्याला फळ मिळेल. जय जय रघुवीर समर्थ. आता आपण सार्थ श्री दासबोध
या महान ग्रंथाच्या क्रमशः वाचनास सुरुवात करीत आहोत. सध्या आपण या ग्रंथातील देवशोधनाचा या 6व्या दशकातील देवशोधन या पहिल्या समासाचे क्रमशः वाचन करीत आहोत. आज आपण या समासातील ओवी क्रमांक 21 ते ओवी क्रमांक 31 ओवी क्रमांक 31 ही या समासातील शेवटची ओवी असल्या कारणाने आज आपण 31व्या ओवीपर्यंत ग्रंथ वाचन करणार आहोत. आपणासमोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ देव ओळखावा एक या शब्दांनी आपण आजच्या ग्रंथ वाचनास प्रारंभ करीत आहोत. देव ओळखावा एक त्यांची ज्ञान ते सार्थक एर अवघेची निरर्थक पोट विद्या जन्मवरी पोट भरिले देहाचे संरक्षण केले पुढे अवघेची व्यर्थ गेले अंतकाळी एवं पोट भरावयाची विद्या तैसी मनोनये सद्विद्या सर्व व्यापक वस्तू सध्या पाविजे ते ज्ञान ऐसे जयापासी ज्ञान तोची जाणावा सज्जन तयापासी समाधान कुसिले पाहिजे अज्ञानास भेटता अज्ञान तेथे कैचे सापडेल ज्ञान करंट्यास करंट्याचे दर्शन होता भाग्य कैचे रोग्यापासी रोगी गेला तेथे कैचे आरोग्य झाला निर्बळापासी निर्बळाला पाठी कैची पिशाच्या पासी पिशाच गेले तेथे कोण सार्थक झाले उन्मत्तास उन्मत्त भेटले त्यास उमजवी कवनु भिकाऱ्यापासी मागता दीक्षा दीक्षाहीनापासी दीक्षा उजेड पाहता कृष्ण पक्षा पाविजे कैचा अबद्धापासी गेला अबद्ध तो कैसेनी होईल सुबद्ध बद्धास भेटता बद्ध सिद्ध नव्हे देहापासी गेला देही तो कैसेनी होईल विदेही म्हणून ज्ञाता वांचून नाही ज्ञान प्राप्त या कारणे ज्ञाता पाहावा त्याचा अनुग्रह घ्यावा सारासार विचारे जीवा मोक्ष प्राप्त इति श्री दासबोधे गुरु शिष्य संवादे देव शोधन नाम समास प्रथम इथे पहिला समास समाप्त होतो आहे. 6व्या दशकातील पहिला समास इथे समाप्त होत आहे. आता आपण या 11 ओवींचा मराठीतील अर्थ जाणून घेऊया. आपल्या समोर जे पृष्ठ दिसत आहे त्या पृष्ठातील पहिलीच ओळ 21 या अंकाने म्हणून एक परमात्मा या शब्दांनी आजच्या मराठीतील अनुवादाच्या वाचनास आपण सुरुवात करीत आहोत. म्हणून एक परमात्मा एक मुख्य देव आहे हे ओळखणे हेच ज्ञान व हेच सार्थक बाकी सारे व्यर्थ होय. केवळ पोट भरण्यासाठी विद्या जन्मभर पोट भरून देहाचे रक्षण केले पण देहाच्या अंतकाळी सगळे फुकट गेले. तात्पर्य पोट भरण्याची जी विद्या तिला सद्विद्या म्हणू नये. सर्वव्यापक परमात्म वस्तूची तात्काळ याची जन्मी येण्याची काळे प्राप्ती ज्या योगी होती ते ज्ञान. हे वाक्य मी पुन्हा वाचतोय. सर्व व्यापक परमात्म वस्तूची तात्काळ प्राप्ती ज्या योगी होते ते ज्ञान. असे वस्तु ज्ञान ज्याच्या जवळ असेल त्यालाच सज्जन समजावे आणि त्याच्या जवळ समाधान विचारावे. तो संत व त्याचा संग करावा म्हणजे
देव भेटतो, समाधान मिळते. वरकडांच्या संगतीचा उपयोग नाही. अज्ञानाला अज्ञानी भेटला तर तेथे ज्ञान कोठून सापडणार? करंट्याला करंठा भेटला तर तेथे भाग्य कुठले? भाग्य उदयास कसे येते? रोग्याजवळ दुसरा रोगी आला तर त्याला आरोग्य कुठून मिळणार? दुबळ्याजवळ दुबळ्याला थारा कसा मिळणार? निर्बळाला निर्बळ काय पाठीशी घालणार? पिशाच्या जवळ पिशाच्च गेले तर तेथे सार्थक कोठचे? उन्मत्तांची भेट झाली तर त्यांस शुद्धीवर कोणी आणावे? मद्याधिकांचा अंमल करणारा एक अंमली दुसऱ्या अंमली मनुष्याशी गेला तर त्यांना शुद्धीवर आणणे कसे होईल? भिकाऱ्याजवळ भिकाऱ्याने भीक मागणे, दीक्षाहीनाजवळ दीक्षा घेण्यास जाणे व्यर्थ होय. कृष्ण पक्षाजवळ उजेड मागितला तर कुठून मिळेल? गैरशिस्त माणसाला गैरशिस्त माणसाजवळ शिस्त कशी लागणार? गैरशिस्त माणसाला गैरशिस्त माणसाजवळ शिस्त कशी लागणार? हे जसे निरुपयोगी होय तसे बद्धाला बद्ध भेटला तर तो सिद्ध मुक्त होणार नाही. देह बुद्धीच्या मनुष्यापाशी दुसरा देही गेला तर तो विदेही कसा होणार? होणार नाही. म्हणून ज्ञानी पुरुषांची संगती धरल्या वाचून ज्ञान मार्ग मिळणार नाही. यास्तव ज्ञाता आहे असे पाहून त्याचा अनुग्रह घ्यावा म्हणजे सत्संग करावा. म्हणजे त्याच्या संगतीत सारासार विचार केल्यास मोक्ष मिळतो. सारासार विचार होऊन देव जोडतो व जीव मुक्त होतो. इति श्री दशक 6 समास 1. इथे 6व्या दशकातील पहिल्या समासाचा मराठीतील अनुवाद संपलेला आहे. पुढील वाचन आपण पुढील भागात पाहूया. आता कृतज्ञतापूर्वक समर्थ श्री रामदास स्वामी यांना वंदन करून आजच्या या ग्रंथ वाचनाच्या भागाची आपण सांगता करूया. शुकासारिके पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परी ज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिका मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. उपस्थित श्रोतेजन हो, आपणा सर्वांनी अगदी मन लावून ग्रंथाच्या या भागाचे श्रवण केले त्याबद्दल आम्ही आपणा सर्वांचे खूप खूप आभारी आहोत. भेटू पुढल्या भागात. जय जय रघुवीर समर्थ.